नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण भेटतोय 14 जून 2026च्या ग्रुप बी च्या पूर्व परीक्षेच्या निमित्ताने इतिहास विषयासंदर्भात. तर बघूया 4 जानेवारीचा इतिहास विषयातला पहिला प्रश्न. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यात संबंधित लेखनाबाबत डॅश डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. सगळ्यांना पहिल्या आन्सरकीनुसार आणि दुसऱ्या आन्सरकीनुसार पहिल्या आन्सरकीनुसार लोकमान्य टिळक हे उत्तर वाटत होतं, परंतु तसं नसता शिवराम परांजपे हे उत्तर आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या आन्सरकीनुसार दिलं. त्यांनी काळ्या वृत्तपत्रातून या बॉम्ब खटल्यासंबंधित लिखाण केलं होतं, त्यांच्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल झाला. याच प्रश्नासंबंधित आपण प्रिडिक्शन लाईनवर क्वेश्चन बघत असताना लोकमान्य टिळक आणि त्यांच्या समकालीन जे काही क्रांतिकारक होते यांच्याबद्दल बघितलं पाहिजे. त्यांच्यासोबतच त्यांच्या समकालीन असलेले पेपर्स आणि झालेले पुस्तकं यांच्यासोबत यांचे बंदी घातलेले पुस्तकं आणि पेपर बघितले पाहिजेत. त्यांच्यासोबत असलेले पेपर म्हणजे विहारी, जे की मंडलिकांनी पेपर केला होता. डॉक्टर मॅजिनीच्या कवितांचा त्यांनी मराठीमध्ये संवाद केला होता, त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झाली होती. सोबतच भालाही भोपटकरांचं भोपटकरांचं वृत्तपत्र होतं, त्यांच्यावर देखील देशद्रोहाची कारवाई झाली होती. प्रश्नामध्ये दुसरा ऑप्शन आच्युतराव कोल्हटकर दिलाय. हे देशसेवक आणि संदेशा वर्तमानपत्रासोबत ओळखले जातात. त्याचबरोबर पृथ्वीगीर हरिगिरी हे आपल्याला नवीन वाटत असले तरी ते यवतमाळ या ठिकाणी ऍक्टिव्ह होते. ते क्रांतिकार्यामध्ये त्यांचा हरी किशोर साप्ताहिक हे होतं आणि त्यांच्यामध्ये त्यांना 3 वर्षाचा कारावास झाला होता. आपण बघूयात दुसरा प्रश्न. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणते सामाजिक केले होते? सामाजिक कार्य आल्यानंतर सोशल सर्व्हिस लीग स्थापन मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले, हे बरोबर आहे. देशसेवेसाठी चांगले कार्य करण्याच्या निमित्ताने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, भारत सेवक समाज यालाच म्हणतो, हे स्थापन केली. आणि या समाजाच्या वतीने नाशिक नाही तर पंढरपूर या ठिकाणी अनाथ आश्रमाची स्थापना केली होती. त्यामुळं सी इलिमिनेट होतो, त्याच्यामुळे पर्याय 2 जातो, पर्याय 3 जातो, उरतो 1 आणि 3 पर्याय. अस्पृश्य उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेसची मिशन स्थापना केली होती. हा POIK आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे D सोबत उत्तर 3 जातो. एलिमिनेशन मेथडनुसार हा प्रश्न सुटतो. प्रार्थना समाजाच्या बाबतीत बघायचं झालं तर ह्यांचे हे कार्य, प्रार्थना समाजाने फक्त एकाच गोष्टीमध्ये कार्य केलं नाही, मंदिर मुक्तीसाठी त्यांनी कार्य केलं नव्हतं. बाकी सगळ्या गोष्टीमध्ये प्रार्थना समाज ऍक्टिव्ह होता. POIK मध्ये बघायचं झालं तर भिकोबा चव्हाण यांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरू केल्या होत्या. त्याचबरोबर त्यांचं ब्रीदवाक्य होतं सत्यमेव जयते. आणि प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती 31 मार्च 1867ला पापमोचन एकादशी दिवशी. त्यांच्यावर भागवत धर्माचा प्रभाव पण होता आणि वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. त्याचबरोबर प्रार्थना समाजाच्या बद्दल गोष्टी बघायच्या झाल्या तर त्यांना भागवत धर्माची जुनी शाखा म्हणत होते रानडे, आणि त्यांचे मामा परमानंद यांना राजकीय ऋषी म्हणून उल्लेख केला जात होता. प्रार्थना समाजाच्या स्थापनेवेळी सर्व लोक उपस्थित होते, फक्त 2 लोक अनुपस्थित होते. त्याच्यामध्ये एक दादोबा खडार आणि बाळरामकृष्ण जयकर. दुसऱ्या प्रश्नात प्रिडिक्शन लाईनवर बघायचं झालं तर त्यांच्या उपस्थित कोण नव्हतं, हा एक प्रश्न यायचा राहिलाय. आणि दुसरी म्हणजे त्यांच्या केलेल्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी कुठल्या गोष्टीमध्ये कार्य केलं नव्हतं, तर फक्त मंदिर प्रवेशासाठी त्यांनी कार्य केलं नव्हतं. आपण बघूयात पुढचा प्रश्न. राजश्री छत्रपती शाहू महाराज संबंधित खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे वरीलपैकी इथं दिलेल्या सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला होता. चपरी या ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केली होती. विधवा कला व कलाकारांना त्यांनी आश्रय दिला होता. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला होता. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी पण त्यांनी स्थापन केली होती. हा डेटा आपल्याला ॲडिशनल डेटा म्हणून ऍड करायचा आहे. त्याचबरोबर प्रिडिक्शनच्या लाईनवर जर शाहू महाराज बघायचे असतील तर आपल्याला शाहू महाराजांनी केलेल्या नेमणुका, त्यांच्यासोबतच त्यांचे इतर ठिकाणी झालेले स्त्री शिक्षण खात्याचे अधीक्षक म्हणून त्यांनी रखमाबाई केळवकर यांची नेमणूक केली होती. रखमाबाई केळवकर, त्याच्यासोबतच आपल्याला भास्करराव जाधव यांची नेमणूक 1911ला सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस पुनर्स्थापना केली होती सत्यशोधक समाजाची, त्यावेळेस केलेली दिसून येते. पण त्याच्या अगोदर 1895ला त्यांची प्रोबेशनरी असिस्टंट म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्याचसोबतच दाजीराव विचारे यांची देखील कोल्हापूर संस्थांमध्ये दिवाण म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आणि शंकरराव गुप्ते यांची पाणी पुरवठा अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. शंकरराव गुप्ते. शाहू महाराजांच्या मतात ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांशिवाय पर्याय नाही, त्याचप्रमाणे आपल्या MPSC करणाऱ्याला शाहू फुले आंबेडकर यांचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आपण बघूयात पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही? तर भूषवलं कोण कोण होतं? सरोजिनी नायडू होत्या, जवाहरलाल नेहरू होत्या, CR दास होते.
ए नव्हते, त्याच्यामुळे उत्तर 4 आहे. उत्तर आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती करून घ्यायची आयटकची स्थापना कधी झाली. आयटकची स्थापने पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय आणि त्यांनी अध्यक्ष भाषणावरून भाषण देताना म्हणले होते, संघटित व्हा, चळवळ करा आणि लोकांना शिकवा. लाला लजपत राय सोबत त्यांचे पहिले सरचिटणीस होते NN जोशी आणि त्यांच्यासोबत BT रणदिवेबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर ते मुंबई कापड गिरणी व्यवस्थापक मंडळामध्ये ते लाल बावटा या संघटनेशी निगडीत होते. त्याच्यानंतर त्यांनी CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्यासोबत देखील काम केलं. सचिव म्हणून काम करत होते पहिल्याच्या वेळेस, ते विभाजित झाले नाही. आणि ज्यावेळेस CPI मध्ये सुरुवातीला काम करत असताना नंतर CPI-M आली, मार्क्सवादी, CPI-M मध्ये देखील ते संबंधित होते. आणि त्याच्यानंतर 1970 मध्ये CITY सेंट्रल इंडिया ट्रेड युनियन, CITU ट्रेड युनियन याच्यामध्ये आजीवन BT रणदिवे 1970 नंतर कार्यरत होते. BT रणदिवे हा प्रश्न तसा तर फॅक्च्युअल डेटाशी संबंधित जातो, पण जर BT रणदिवेमध्ये व्हर्टिकल लाईनवर आयोग गेला तर हे लक्षात ठेवा, CITU. आपण बघूया पुढील प्रश्न. हा प्रश्न तसा फॅक्च्युअल डेटावर जातो, पण आपण PYQ मध्ये विचारल्याप्रमाणे वारा कोठारी जागरूक क आणि कोठारी हा असं पण ह्याची लिंक लावून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बीला तीन एकाच ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 1ला 4 मुकुंदराव पाटलांचं पण PYQ मध्ये आलेलं आहे, दिनमित्र. भगवंत पाळेकरांचं माहितीच आहे आपल्याला, जागृती. आणि श्रीपतराव शिंदेचं विजयी मराठा. त्यामुळे 1 नंबर सोबत जाऊ शकतो. ब्राह्मणेतर वृत्तपत्रामध्ये बघायचं झालं तर ह्याच्यासोबतच विचारले जाणारे अजून वृत्तपत्र कुठले कुठले आहेत. प्रबोधन ठाकरेंचं वृत्तपत्र आहे. त्याच्यानंतर मगाशी पाहिलेले आपण वृत्तपत्र आहेत, शाहू महाराजांनी मदत केलेले ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्र, याच्यामधला भेद करता येतो. हा प्रेडिक्शनच्या लाईनवरती बघत असताना या ब्राह्मणेतर वृत्तपत्रामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्र दोन्ही वृत्तपत्र बघू शकतो. आपण बघूयात पुढील प्रश्न. 1867 मध्ये मद्रास येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनापैकी अध्यक्ष कोण झाले होते? त्याचं उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी. पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. INC वरती प्रश्न दर अल्टरनेट परीक्षेला किंवा प्रत्येक परीक्षेमध्ये कुठल्या ना कुठल्या रिलेव्हन्सने हा प्रश्न विचारला जातो. ॲलन ह्यूम हे INCचे सचिव होते. दादाभाई नौरोजी हे पण INCचे अध्यक्ष होते. दुसऱ्या आणि 9व्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिलेत. विल्यम वेडनबर्ग हे 5व्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेला माणूस आहे. INC बद्दल बघत असताना INC मध्ये झालेल्या महिला अध्यक्ष आणि ठीक पहिले 5-6 अधिवेशनं आणि महत्वाचे फैजपूर ठिकाणी झालेलं अधिवेशन, फैजपूरचे विशेष एक अधिवेशन झालेलं आणि जे रेग्युलर अधिवेशन झालं. त्याच्यानंतर लाहोर नदीकाठी झालेलं 1829 अधिवेशन. त्याच्यानंतर 1905 आणि 1906 सुरत फुटी ज्यावेळेचं अधिवेशन 1907. हे अधिवेशन, त्यांच्या ठिकाण आणि त्यांचे अध्यक्ष एवढंच माहिती पाहिजे. बघूयात पुढील प्रश्न 7 नंबरचा. भारतीय सुशासनाचा कायदा 1858 या कायद्यानुसार भारत मंत्रिपदाची निर्मिती झाली होती. हा PYQ आलेला आहे ग्रुप C 2018 किंवा 19ला. भारतीय परिषद काउन्सिल कायदा 1909, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, हे माहितीच आहे आपल्याला. त्याचबरोबर 1ला 4 पहिला आणि दुसरा ऑप्शन गेला. 3 आणि 4 मध्ये राहतो आपण. 2ला 1 ऑप्शन नंबर 3 इलिमिनेशन मेथडने या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. बघत असताना 1773 पासून आपण 1947 पर्यंतच्या कायद्याचे महत्त्वाचे कायदे 1909, 1919 आणि 1935च्या कायद्याच्या तरतुदी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये दिलेला एक्स्ट्राचा ऑप्शन मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया. मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला होता 1861च्या कायद्यानुसार. 1861च्या कायद्यानुसार आणखीन एक तरतूद होती, खाते पद्धत, ज्यालाच आपण पोर्टफोलिओ पद्धत देखील म्हणतो. या प्रश्नाच्या अनुषंगाने बघायचं, प्रेडिक्शन लाईनवर बघायचं झालं तर 1858चा कायदा हा पेपर झाला होता 4 जानेवारीला. याच्या पुढचा लगेच पेपर 11 जानेवारीला झाला होता. त्याच पेपरमध्ये परत एकदा 1919च्या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी कुठलं कमिटी आली होती, कुठलं कमिशन आलं होतं, हा प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये 2 कमिशन होते, एक मुडीमन कमिशन, एक सायमन कमिशन. उत्तर आयोगाने मुडीमन कमिशन दिलं होतं. सायमन कमिशन तसं 1927ला आलं होतं. 10 वर्षाची तरतूद होती, पण ते 2 वर्ष अगोदर चाललं होतं. परंतु उत्तर देत असताना मुडीमन कमिशन दिलं होतं. ते दोन्ही कमिशन फक्त आणि 1919च्या कायद्याच्या त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी आलेलं होतं. आपण बघूयात पुढचा प्रश्न. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळवण्याचे कारण कोणते? मळेवाल्याविरुद्ध नीळ उत्पादक शेतकऱ्यांना यश मिळवायचं होतं, ही पॉझिटिव्ह संकल्पना होती. याच्यामध्ये उपक्रमशीलता व सहकार्य, संघटन व शिस्त, मळेवाड्यात पडलेली फूट ही निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. जर पॉझिटिव्ह सोबत जात असो आपण, यश मिळालं असं विचारलं असेल तर मळेवाल्यात फूट पडल्यानंतर त्यांना यश मिळणारच नाही. त्यामुळे ऑप्शन C इलिमिनेट होतो, 1 नंबर गेला.
4 नंबर गेला आणि 3 नंबर गेला. आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. अशा पद्धतीने एलिमिनेशन मेथड एलिमिनेशनचा वापर करून देखील आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. निळीचा उठाव 1857चा उठाव झाल्यानंतर 1859 आणि 1860 मध्ये ही घटना घडलेली आहे. निळीचा उठाव झाला होता पण प्रामुख्याने बंगालच्या परिसरामध्ये तिथं, आणि त्या निळीच्या उठावाचं पूर्ण वार्तांकन केलं होतं हरिकिशोर मुखर्जी यांनी हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हिंदू पॅट्रियट या पेपरमधून. आणि त्याचबरोबर दीनबंधू मित्र यांनी नीलदर्पण हे नाटक केलं होतं. त्याच नीलदर्पण नाटकचं मराठी आणि इंग्रजी विश्लेषण भाषांतर झालं होतं. इंग्रजीचं केलं होतं मधुसूदन दत्त आणि मराठीचं भाषांतर केलं होतं मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी. आपण बघूयात पुढचा प्रश्न. जोडा लावा. मोपल्यांचा बंड झाला होता केरळ या भागामध्ये. कोलांचा उठाव झाला होता बिहार या भागामध्ये. 1ला 2, 2ला 3. 2 ठिकाणी 2 ऑप्शन एलिमिनेट होतात. संथाळाचा उठाव झाला होता बंगाल या भागामध्ये आणि बिल्लांचा उठाव झाला होता महाराष्ट्रामध्ये. पर्याय 1 क्रमांकाचं उत्तर आहे. पण त्याचसोबतच आदिवासी उठावामध्ये बघायचं झालं तर 1825-26 किंवा 1825-26 मध्येच एक पागलपंथी नावाचा उठाव झाला होता, ज्याला की सध्या 200 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तो उठाव झाला होता गारो खासी टेकड्यामध्ये. हा प्रेडिक्शन लाईनवरचा प्रश्न असेल, पागलपंथीचा उठाव. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये झालेले भिल्ले रामोशी आणि कोळी यांचे देखील उठाव आपण बघितले पाहिजेत. आपण बघूयात इतिहास विषयाचा शेवटचा प्रश्न. डॅश मुंबई कमिशनरने ब्रिटिश राजविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. वधस्तंभ ह्याची कन्सेप्ट अशी होती की 1858 मध्ये ज्यावेळेस मुंबईमध्ये हिंदी सैनिकांनी बंड केला होता, त्यावेळेस चार्ल्स फॉर्जेट नावाचा मुंबई पोलीस कमिशनर होता. त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आझाद मैदानामध्ये हा वधस्तंभ उभारला होता, ज्या अर्थी बंड शमवलं जाईल. आणि त्यांनी बंड पूर्णपणे शमवण्याचा प्रयत्न केला होता. आणि तो त्याच्या स्ट्रिक्ट वर्तन आणि सोबतच त्याचा जो गुप्तचर संघटना होती तो स्वतः वेषांतर करून गुप्तचर ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असायचा. याच्यामध्ये प्रेडिक्शन लाईनवरती सर अँड्रू फ्रेझर हा माणूस बंगाल प्रांतामध्ये लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून काम केले. 1905च्या बंगालच्या फाळणीच्या वेळेस देखील तो माणूस ऍक्टिव्ह होता. प्रशासकीय हे करत असताना आणि बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी करत असताना तो बऱ्याच क्रांतिकारकाच्या टार्गेटवरती होता. आणि तो पोलिसांची स्थिती सुधारण्यासाठी जो आयोग स्थापन केला होता, त्याच्यामध्ये त्यांचे पगार, त्यांचे काम त्याच्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह होता. हे बाकीचे 2 लंडन आणि ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असणारे लोक आहेत. हे रिचर्ड मायन यांचं एक रेकॉर्ड आहे, जे की 39 वर्ष ते पोलीस सेवेमध्ये होते. त्यात जायचं नाही आपल्याला. इतिहास विषयाच्या संदर्भाने आपण प्रेडिक्शन लाईन आणि एलिमिनेशन बघितलेलं आहे. तरी 14 जूनच्या पेपरसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आपला अभ्यास झालेला आहे. आता नवीन काही ॲडिशनल डेटा वाचत बसू नका. जे झाले त्याचं चांगल्या पद्धतीचे रिव्हिजन करा आणि चांगल्या पद्धतीने पेपरला सामोरं जा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.